दोन षटकाखेरीस 20 धाबा धावफलकावरती, दोन गड्यांच्या मोबदल्यात 20 या आकड्यावरती धावफलक. यस, रिव्ह्यू अवेलेबल असेल आता. दोन्ही टीम साठी 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय अर्थातच 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड, 20 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी दिली जाते इथे सरदारच्या खांद्यावरती. सरदार आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. असरदार ठरणार का हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. खोलवाडापाचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दिशा दिली आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न. वा, क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं. निश्चितच धावा इथे वाचवल्या जातात. धावसंख्या मात्र पुढे सरसावते 2 धावेने आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे निश्चितच 22 आकड्यावरती. आउटसाइड डी ऑफ स्टंप धावायचं पण पाहिलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 23 आकड्यावरती, 23 आकड्यावरती. 23 ऑन दी बोर्ड. हो, जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस आपण पाहिलं तर जादू पाहायला मिळाली सरदारची. असरदार जादू इथे पाहायला मिळते. डॉट बॉल निर्धाव चेंडूचे सांगता मैदानाच्या आतपर्यंत. सफल झाले. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं चित्र मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालं. दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वैभव सुळेने पकडलाय. हा सोपा झेल संपला फलंदाजाचा खेळ. विकेट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बबलू आलेत बॅटिंगसाठी. यस, पुन्हा एकदा आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून अमित पाटील सर देखील जोडले गेलेत. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय बबलू पाहायला मिळतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 24 आकड्यावरती. दरम्यान तिसरी विकेट इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती.
स्विच हिटचा प्रयत्न, रिव्हर्स फटका, थर्ड मॅनला बीट केलाय, धावा मिळतील किती हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, इथे आपण पाहिलं तर चौकार आलाय, 4 धावा फलकावरती, बबलूच्या पाठ पडून आला चौकार. शफल झाले, बाटची लिडिंग एज, फटका फसलाय, वॅकेंट एरिया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय, सिंगल इथे कंप्लीट झाले. एका डावेवरती आता मात्र थांबावं लागतंय. षटक क्रमांक 3 संपलाय. 29 धावा 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात 29 आकड्यावरती धावफलक. वैभव सूर्य आले पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मान फ्रॉम गडमुडशिंगी. गडमुडशिंगीचा वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला चर्चित असणारे हे नाव आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. वैभव सूर्य 29 आकड्यावरती धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 ची षटक क्रमांक 4 ची जबाबदारी इथे दिली जाते वैभव सूर्यच्या खांद्यावरती. चौथ्या षटकामध्ये इथे विश्वास दाखवलाय. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. यस, जबरदस्त बॅटिंग येते बबलूच्या पाठमधून पाहायला मिळते. आता रंगात आले आहे. एक चुकी झाली होती, निश्चितच आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यामध्ये ती चुकी झाली होती, मात्र इथे या मॅच मध्ये भरपाई करतोय. षटकार टोकलाय. धावसंख्या आता वधारते 35 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय. वैभव सूर्य प्रतिस्पर्धी संघाच्या स्ट्राईक गोलंदाजावरती आक्रमण चढवलं जात आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, सरे चालला विकेट कीपरच्या आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, पायावरती आदळला क्षेत्ररक्षक, विकेट कीपर येत आहेत. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव लेग बाईसच्या स्वरूपात पंचांचा इशारा आला. या लेग बाईसच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 36 या आकड्यावरती 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही संघांमधला आकडा म्हणजेच 36 आकडा सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला जातो आणि परे प्रोटेक्शन चुकी झाली आहे. धावा मिळतात त्या 4. प्रदीपच्या पाठमधून आवार, चौकार.
40 या आकड्यावरती धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल सक्सेसफुल माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 4 धक्का क्रमांक 4 प्रदीप बाग टू दी पवल्यान. सचिन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सचिनला आपण पाहतोय प्रदीपची जागा घेण्यासाठी आता आलेत बॅटिंगसाठी. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये बागफुटला जाऊन अडवा वाट नाही. ऑन साईडला टर्न इथे गेलं जात आहे. डीप वरून प्रोटेक्शन आलंय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला. परतले 2 धावा यस धाव फलकावरती पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र बदललं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 42 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 चा केस संपलाय. 42 धावा 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती. रोहित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 मध्ये. पहिला बॉल आउटसाइड डी ऑफ सम जाऊ दिला. वेल लेफ्ट केलं. सोडलंय बॉलला. इथे डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच इथे हाताला गेला. अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजापासून दूर ठेवला आणि पहिला चेंडू इथे डॉट आला. आउटसाइड डी ऑफ स्टंप. आता मात्र आपण पाहिलं तर दिशा करा पाहायला मिळते. उमेश माने सरांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता वधारलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. 43 या आकड्यावरती. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विचचा प्रयत्न. रिव्हर्सचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चाललाय सर विकेट कीपरच्या आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेंड केला. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं जरूर, मात्र चतुराई दाखवले. चातुर्य गोलंदाजाचं इथे पाहायला मिळालंय. खराब चेंडू. त्यावरती केला प्रहार. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4 की 6. 4 की 6. 6 की 4. फुल टॉस बॉल होता. खराब चेंडू होता. त्यावरती आक्रमण दाखवलंय. मात्र इथे चौकार आलाय. 4 धावा धाव फलकावरती. 9+4. यस पंजा इथे खात्यामध्ये ऍड होतोय. 5 धावांचा बोनस. 5 धावांचा जॅकपॉट पीके फायटर संघाच्या खात्यामध्ये ऍड झालाय.
फ्री हिटचा बॉल आहे. येणारा चेंडू निश्चितच फ्री हिटचा आता असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर संधी आता फलंदाजाकडे आहे. निश्चितच बबलूकडे इथे संधी असणार आहे. समोरच्या दिशेने फ्री हिटच्या बॉल वरती मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येत आहे, झेल जरूर पकडला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा फलकावरती. फ्री हिटच्या बॉल वरती निमित्त 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 50 या आकड्यावरती. 50 आकडा धाव फलकावरती आता लगावला जातोय. निश्चितच विचार केला या मॅच मध्ये तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. इथे विजय मिळवला पुढच्या फेरीमध्ये आणि इथे पराभूत झाला तर पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. पंचांकडे अपील केली आहे, बोट आकाशाकडे झालंय, परतावं लागतंय माघारी. विकेट आली आहे. सचिनचा खेळ इथे संपलाय. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. लॉफ्ट केलाय, ऑन साइडला फटका केलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. धावा किती मिळत आहेत? 1 2 3 4 5 6 पूर्णपणे षटकार इथे खात्यामध्ये ऍड होतो. अर्थातच बबलूच्या पाठपूर्ण षटकार आलाय. सत्तावन्न या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 57 ऑन द बोर्ड. बागफोडला गेले, स्क्वेअर कॅट, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट मिळते, परतावं लागते माघारी. धक्का क्रमांक 6वा. अमित बॅक टू द पॅव्हिलियन. यस, नवीन बॅटर आकाश मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. आकाशला आपण पाहतो बॅटिंग साठी. सत्तावन्न या आकड्यावरती धावसंख्या संतोष पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अखेरचे षटक आहे. चला, क्षेत्ररक्षण बदलण्यामध्ये इतका वेळ नको प्लीज. स्पीड अप घ्यायचा. 57 धावा धावफलकावरती. 57 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 6 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चाललाय सर. विकेट किपरच्या आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू देखील आपण विचार केला तर दूर ठेवला फलंदाजापासून. जाळं रचलं होतं तिथे. क्षेत्ररक्षक तैनात टाच फटक्यासाठी केला होता आणि त्या फटक्या खेळण्यामध्ये फलंदाजाला देखील माघारी धाडला. शफलून घेण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपात विकेट आले. माघारी परतावं लागतंय. आकाशचा खेळ इथे संपला. विकेट आली. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन.
यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनेरमाळा संघाचा AB डिव्हिलियर्स बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखवत असताना पाहायला मिळतात. फटका केलाय, यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय, रोहित चेंडूच्या खाली आणि कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा धाव फलकावरती लगेचच ऍड होत आहेत. चौकाराच्या मदतीने 63 आकड्यावरती धावसंख्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एका चेंडूचा केस शेष मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहिलं तर बबलूची खेळी महत्वाची राहिली. यस, हाच क्रिकेटचा खेळ आहे. निश्चितच या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूला या मॅचचा विलन म्हणून पाहिलं जात होतं त्या खेळाडूला आता हिरोच्या नजरेनं पाहिलं जात आहे. निश्चितच या मॅच मध्ये 14 चेंडू आणि 30 धाबांची खेळी त्याच्या बॅटमधून आले. 200+ स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेस मात्र आपण पाहिलं तर रनआउटची संधी, धोक्याची घंटा अपील झाली आहे. अपील स्ट्रॉंग होती, परतावं लागतं माघारी. मात्र एकदा जोरदार टाळ्या बबलूच्या खेळीसाठी होऊन जाऊ द्या. 15 चेंडू आणि 30 धावांची खेळी आता शेवटच्या बॉलवरती संपली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता 36 चेंडू 64 धावांची आहे. 36 मध्ये 64 बनवायचे आहेत. चला, बॅटर्स देखील पाठवायचे आहेत. लगेचच सलामीचे फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, PK फायटर्स.
सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. रोहित आणि त्याच्या साथीने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सरदार ही दोन खेळाडू विस्फोटक जोडी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 लखन गागडे. याच मनरमाळा परिसरातील एक घातक ऑलराऊंडर. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले रनचेस कडे आपण वळतोय. पहिला बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पहिल्या चेंडूवरती धाव मिळत नाही आणि निश्चितच आपण पाहिलं तर लखन गागडे अगदी पहिला बॉल चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक मात्र स्थिरावलं. मैदानाच्या आतमध्ये अजूनही खातं उघडलेलं नाहीये. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू डॉट आलेत लगातारचे. धावफलक मात्र स्थिरावलं जात आहे. अजूनही खातं उघडलेलं नाहीये. अकाउंट ओपन होत नाहीये. बॅकफुटला गेले. यावेळेस पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचत्या अर्थातच 1 या आकड्यावरती पहिली धाव धावफलकावरती. धावसंख्येला मात्र श्री गणेशा झाल्या. 32 मध्ये 63 ची आवश्यकता इथून पुढे असणाऱ्या. 32 चेंडू आणि आवश्यकता इथून पुढे 63 धावांची आहे या मॅच मध्ये. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. करो या लढूची मरत आहे. हो, यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान प्रोटेक्शन येते. क्षेत्ररक्षक येत आहेत. यस, इथे एक सिंगल धाव. चोटी धाव धावफलकावरती. करो या मरोची स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी 1 धाव धावफलकावरती. 2 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. लॉफ्ट केलाय. गॅप शोधलाय. जबरदस्त फटका. रोहितच्या बॅट मधून आलाय हवार. धावा मिळतात त्याच्यावर. आलाय शानदार चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलाय. 6 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती. आकाश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी उजगावचा शेन टॉट आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. हो, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्या. पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. यस, निश्चितच आपण पाहिलं तर वेगामध्ये चेंडू हाताळण्यासाठी ओळखले जातात आणि हा चेंडू देखील 145च्या स्पीडने हाताळायला म्हणजेच काय तर वेग आहे या गोलंदाजाकडे. शॉर्टेड का म्हटलं जातं याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय. गोलातला बॉल यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्यावर. रोहितचा आणखीन एक बार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. थोडासा स्लॉट मध्ये हाताळला
थेट पाठवला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्लिअर करत असताना हा चौकार इथे पाहायला मिळाला. अकरा या आकड्यावरती धावसंख्या 11 ऑन दी बोर्ड. आडवा बाटणे यावेळेस देखील मिस टाइम आहे. पटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफ मधून. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी मात्र राहावं लागतंय. एक धाव धावफलकावरती सध्याच्या घडीला. यस निश्चितच आपण पाहिलं तर स्टॉप केला मनोरमाळा संघाचा एबी डिफिलर्स. त्यांनी हा बॉल स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. थोडंसं फंबल जरूर झालं मात्र धाव दिलेली नाहीये. त्याचबरोबर या सामन्याचा आनंद घेत असताना मनोरमाळाचा चॉकलेट बॉल तसंच विनायक जाधव हे देखील आनंद घेत आहेत या सामन्याचा. यस यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या दरम्यान चॉकलेट बॉल म्हटल्यावरती चेहऱ्यावरती देखील एक स्मित हास्य आलंय विनायक जाधव यांच्या. त्यांच्या साथीने आपण पाहतोय एक चाणाक्ष व्यक्तिमत्व अर्थातच रमजानबाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी वाईट +2 3 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. यस 3 धावा धावफलकावरती आणि 3 धावेच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावसंख्या 26 मध्ये आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 49 धावांची 26 मध्ये 49 धावा बनवायचे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बाटची आतली गडा घेतलाय. पाठीमागे शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. सोपं नाही आहे या खेळाडूच्या विरोधात धावा बनवणं इतकं सोपं नाहीये कारण वेग आहे या गोलंदाजाकडे. 145 ते 150च्या वेगाने सातत्याने गोलंदाजी केली जाते आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी आहे म्हणजे हा वेग अजून वाढतोय. म्हणजेच काय तर धावा बनवणं तितकंसं सोपं नाहीये. 16 या आकड्यावरती धावसंख्या 16 ऑन दी बोर्ड. लॉफ्ट केलाय. यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. सिंगल यस मनोरमाळाचा एबी डिफिलर्स होते तिथे तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 इथे संपले. 17 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आवश्यकता जिंकण्यासाठी 24 मध्ये 47. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर थेट आमच्या समोर लॉंग ऑनच्या दिशेने मनोरमाळाचा ॲडम गिलक्रिस्ट तसंच प्रदीप साळुंके सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच गिलक्रिस्ट ॲडम गिलक्रिस्ट म्हणून ओळखले जातात. तर प्रदीप साळुंके हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. संजय आलेत नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मध्ये 24 मध्ये 47 ची आवश्यकता. 24 मध्ये 47 बनवायच्यात. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच ॲडम गिलक्रिस्ट प्रदीप साळुंके यांच्याकडून पाहायला मिळतंय. एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 18 या आकड्यावरती. सरदारच्या बॅटमधून धावा येत नाहीये. सरदारला असरदार व्हावं लागणार आहे या मॅच मध्ये. जर विजय मिळवायचा असेल तर सरदारला असरदार खेळ खेळायचे.
यस इट्स डीड बॉल. 18 या आकड्यावरती धावसंख्या 23 मध्ये 46 आवश्यकता. लॉफ्ट केला ऑन साइडला. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. फक्त आणि फक्त एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जरूर, मात्र फेकी अचूक पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावतोय. धावसंख्या निश्चितच जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती 22 मध्ये 45 बनवायच्यात. एकोणीस या आकड्यावरती धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. फटका केला. प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळते. निश्चितच एकच धाव धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड केली जाईल. यस बबलू यांच्याकडून आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव मिळते. 20 या आकड्यावरती धावसंख्या. स्ट्राईक रोटेट झाल्या. सिंगल्स आल्या 3 बॉल वरती 3 सिंगल्स पहिल्या. अजूनही मोठा फटका या षटकामध्ये आलेला नाहीये. ऑन साइडला शॉर्ट पोलचा फटका. सरदारच्या बॅटमधून असरदार स्ट्रोक षटकार. सव्वीस आकड्यावरती धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वीस चेंडू आणि 38 आवश्यकता. 20 मध्ये 38 धावा बनवायच्यात. सरदारच्या बॅटमधून आता षटकार आला. शफलून खेळण्याचा प्रयत्न. गती कमी केली. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. आमच्या समालोचन कक्षाला दिले सलामी. आलाय सरदारच्या बॅटमधून असरदार स्ट्रोक षटकार. षटकार आलाय. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने. अगदी टार्गेट केला आणि ते 6 डाव्यांची मोहर लगावल्या. षटकाराच्या मदतीने 33 आकड्यावरती धावसंख्या. तेहतीस धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या अर्थातच 31 धावा. 18 मध्ये 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सॉरी 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 32 32 आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी 32 ची आवश्यकता आहे. 18 मध्ये 32 ची आवश्यकता आहे. खोलातला बॉल सऱ्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने फटका केला. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. बबलू आले. सिंगल आता कंप्लीट झाले. स्ट्राईक रोटेट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 17 चेंडू आणि 31 ची आवश्यकता आहे. 17 मध्ये आता 31 धावांची गरज आहे. सरदार आले बॅटिंग साठी स्ट्राईक एंड वरती. आपण विचार केला या मॅच मध्ये तर त्याच्या बॅट मधून आता धावा आल्या आहेत. चांगली बॅटिंग राहिले सरदारच्या बॅट मधून. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट टर्माचा येतोय तोपर्यंत एक छोटी धाव धावफलकावरती आणि एक सिंगल.
फलकावरती आड होत्या 22च्या स्वरूपात आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता वधारलं जात आहे. 34 या आकड्यावरती धावसंख्या. तीस चेंडू आणि 36 चेंडू 16 चेंडू आणि 30ची आवश्यकता आहे. यस, यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ चाललाय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले 15 चेंडू आणि 30 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणाऱ्या. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न फ्रंट लेग बाजूला केला होता, मात्र वेग होता. या खेळाडूकडे वेग आहे आणि त्यामुळे बीट केलाय. डॉट बॉल येतोय. गतीमध्ये बीट केलं जात आहे. धावसंख्या मात्र रोखले 34 आकड्यावरती. 14 मध्ये 30ची गरज. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र इथे खाली राहिलाय थोडासा बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता आता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 30ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काही चेंडूंवरती धावा येत होत्या, मात्र त्यानंतर 3 चेंडू बॅक टू बॅकचे डॉट आले आहेत. म्हणजेच काय तर या षटकामध्ये दबाव केलाय क्रिएट. लॉफ्ट केलाय ऑन साइडला इन टू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क. रोहितच्या पाठपद मोठा धमाका षटकार. आता मात्र 40 आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू. 24ची गरज. 12 मध्ये 24ची आवश्यकता आहे. सचिन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 ची जबाबदारी इथे दिली जाते. 12 चेंडू आणि 24ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 40 धावांची सलामीची भागीदारी इथे पूर्ण झाली. 12 मध्ये 24 धावा बनवायच्या. तर समीकरण आपण पाहिलं तर थोडंसं सोपं आहे बॅटिंग टीम साठी. एपी वॉरियर्स संघासाठी जमेची बाब म्हणजे विकेट अजूनही गेलेली नाहीये. दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ सम जाऊ दिला बॉलला. वल्लफ केलं व्हाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव आल्या आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावरती. 12 मध्ये 23 धावा आता बनवायच्या. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 मध्ये 23ची गरज इथून पुढे असणार आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. सफल झालाय. स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती आदळलाय. सिंगल आता कंप्लीट झाले आहे. एक चोटी दादा फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या सतत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 11 मध्ये 22 धावा अजूनही बनवायच्यात. अकरा चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायच्या. अर्थातच 22 धावा. निश्चितच आपण पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 42 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते.
ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, डीपरून प्रोटेक्शन आलाय, सिंगल आता मात्र कंप्लीट होते. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चालले तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने 43 आकड्यावरती धावसंख्या. 10 मध्ये 21 आवश्यकता, 10 चेंडू आणि 21 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये फलंदाजांवरती आता दबाव क्रिएट झालाय, कारण पहिले 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत. धावा कम खर्चा आणि ज्यादा चर्चा असे पहिले 2 चेंडू राहिलेत. फटका फसलाय, संधी विकेटची आहे, क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात आणि इथे जजमेंट खराब झालाय. या चेंडूवरती धावा किती मिळतात हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. 1 2 3 4 धावा धावफलकावरती इथे ऍड होत आहेत चौकाराला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 47 आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले, बाटची कडा घेतली, बाटची लिडिंग आहे, त्यानंतर शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, क्षेत्ररक्षण खरा पाहायला मिळालं, त्यानंतर बॉल टर्न झाला आणि ते चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 9 मध्ये 17ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती प्रहार मोठे फटके येणं गरजेचं आहे, तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये मॅच मध्ये राहू शकतात. सफल झाले, ऑन साइडला खेळलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एकच मारलाय, पण सॉलिड मारलाय षटकार सरदारच्या बॅटमधून. आठ चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र या षटकाराने बदललंय. हो, इथे मात्र आपण पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच पंचांचा इशारा काय येतो हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. यस, इट्स नो बॉल नो च्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आली धावफलकावरती, म्हणजे येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. येणारा बॉल हा फ्री हिटचा आहे. या मॅच मध्ये आता पाहिलं तर पूर्णपणे पिछाडीवरती आला पीके फायटर्सचा संघ. 8 मध्ये 10ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल शफल झाले, ऑन साइडला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात 6. सरदारच्या बॅटमधून आणखीन एक असरदार स्ट्रोक षटकार. सात चेंडू आणि 4ची आवश्यकता. मॅच आता वन साइडेड झाले. सामना आता मात्र आपण पाहिलं तर एपी वॉरियर्स संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांची मॅच होती, मात्र 5व्या षटकापर्यंत या मॅचचा रिझल्ट इथे डिसाइड होईल का हे पाहावं लागणार आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाचची कडा, फुल टॉस बॉल पाठीमागे चाललाय. यावेळेस आपण पाहिलं तर धावा किती मिळतात. यस, निश्चितच 2 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 62 आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी 6 मध्ये 2ची आवश्यकता. चला, टॉस साठी यायचंय शिवस्वराज्य स्पोर्ट्स कॅप्टन. चला, आपण या टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. शिवस्वराज्य स्पोर्ट्स कॅप्टन, टॉस साठी रिपोर्टिंग करा. प्रकाश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. ऑन साइडला विजयाची धाव आली आहे. हा विजयाचा षटकार आहे का चौकार? चौकार आहे विजयाचा. सामना इथे जिंकलाय.
एपी वॉरियर्स संघाने विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. चला यायचं यानंतरचा होणारा सामना आजच्या दिवसातलं शेवटचं बाटल शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये एपी वॉरियर्सचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना एक षटक गाठायला 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे आणि त्याचबरोबर 15 चेंडू आणि 36 धावांची नाबाद खेळीच्या खेळाडूच्या बॅटमधून आली आहे. जो खेळाडू या मॅच मध्ये असरदार ठरलाय, अर्थातच सरदार ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.